लक्ष्मीनारायण मंदिर प्रति पंढरपूर मंदिर असे म्हणतात। हे मुख्य प्रवेशद्वार हे दीपस्तंभ आहेत। लक्ष्मीनारायण मंदिर आहे, प्रशस्त आहे। दिव्यांची सजावट पण एकदम उत्कृष्ट केली आहे। गणेशाची अशी सुंदर अशी ही मूर्ती आहे। पिलर्सला पण एकदम उत्तम सजावट केलेली आहे। वालावलचं हे तलाव आहे। इथून तुम्हाला तलावाचं संपूर्ण दृश्य दिसत आहे। नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे हा व्लॉग घेऊन लक्ष्मीनारायण मंदिर वालावलचं। तर चला तर दर्शन घेऊया। चिप्पी विमानतळापासून हे लक्ष्मीनारायण मंदिर वालावल 11.7 किलोमीटर्सच्या अंतरावर आहे आणि कुडाळ रेल्वे स्टेशनपासूनचे हे वालावलचे हे लक्ष्मीनारायण मंदिर 10.4 किलोमीटर्सच्या अंतरावर आहे। हे श्रीदेव रवळनाथ मंदिर आहे। हे लक्ष्मीनारायण मंदिरला पूर्वी इथे आपण दर्शन घेणार आहोत। वालावल हे कुडाळ तालुक्यातलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक गाव आहे। ह्या वालावलमध्ये हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे। लक्ष्मीनारायण मंदिर हे वालावलमधलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं एकदम प्रख्यात मंदिर आहे। हे वालावलचे लक्ष्मीनारायण मंदिराच्या अगोदर जे रवळनाथ मंदिर आहे त्या मंदिरात आपण आता दर्शन घेत आहोत। तर रवळनाथ मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण वालावलचे लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये चाललो आहोत। समोर हे असं भव्य असं हे प्रवेशद्वार आहे आणि हे वालावलचं लक्ष्मीनारायण सुंदर असं हे कौलारू मंदिर आहे। ह्या मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार एकदम सुंदर बनवलेलं आहे। याचं बांधकाम पण एकदम उत्कृष्ट आहे आणि इथे तुम्ही हे बघू शकता। इथे हे दीपस्तंभ आहेत आणि हे मस्त असं हे कौलारू लक्ष्मीनारायण मंदिर आहे। तर मित्रांनो, हे लक्ष्मीनारायण मंदिर हे प्रति पंढरपूर मंदिर असे म्हणतात। इथे हे हनुमानचं असे कोर वर्क केलेलं आहे। बाकी तुम्ही इथे बघू शकता, इथे गणपती बाप्पा आणि या इथे पण एक देवाची मूर्ती आहे। तर इथे आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत। भव्य अशा ह्या सभा मंडपामध्ये भजन, कीर्तन आणि दशावताराचे पण प्रयोग इथे होतात। शिमग्याला म्हणजे होळीला इथे हे प्रयोग होतात। या मंदिराचे सर्व पिलर्स टीक वूडचे आहेत। इथे दिव्यांची सजावट पण एकदम उत्कृष्ट केली आहे। गाभाऱ्याकडनं हा सभा मंडप असा दिसतो। या आतल्या सभा मंडपाची पण सजावट एकदम उत्कृष्ट आहे। इथे हे लाकडी छत कोरीव काम पण एकदम सुंदर केलेलं आहे आणि इथे हा तांब्याचा कासव आहे। इथे ही गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरती इथे गणेशाची अशी सुंदर अशी ही मूर्ती आहे। इथे गाभाऱ्यातल्या
पिलर्सला पण एकदम उत्तम सजावट केलेली आहे. हा संपूर्ण असा गाभारा आहे. गाभाऱ्याच्या दरवाजावरती कमळाचे कोरीव काम केलेले आहे. एक कार्यकारिणी मंडळ आहे, त्यांची सगळ्यांची नावं आणि त्यांचं पद दिलेलं आहे. इथे छतावरती पण सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत आणि सेंटरला आहे असं सुंदर असं झुंबर. गाभाऱ्याच्या ह्या भागात पण छताला असे हे सगळे देवांची मूर्त्या. आता हे लक्ष्मीनारायण मंदिराच्या शेजारी इथे असं हे मागच्या साईडला वालावलचं हे तलाव आहे. इथे सुंदर असं हे लॉन आहे. आपण आता या लॉनमधनं मध्ये ही अशी चिऱ्याची वाट बनवलेली आहे. इथून आता आपण मागे जाऊन तलाव जवळून बघणार आहोत. इथून तुम्हाला तलावाचं संपूर्ण दृश्य दिसत आहे आणि इथून ह्या खाली उतरायला अशा ह्या पायऱ्या दिलेल्या आहेत. खाली जाऊन पण येऊ शकता. आता हे सगळे मित्रमंडळी ह्या तलाव बघायला आलेले आहेत. सुभाष हात दाखवतोय आणि तिकडे नवलकर साहेब और ये आ रहे हैं राधे. कैसा लगा ये तालाब आपको? बहुत ही अच्छा लगा सर आके यहाँ पे. और मंदिर भी कैसा लगा? मंदिर भी बहुत ही अच्छा रहा. बहुत ही बढ़िया है ना. जी जी जी. अभी यहाँ से हम लोग इथून आम्ही चंदवणची माऊलीच्या दर्शनाला जाणार आहोत. चंदवणच्या माऊलीच्या दर्शनाला आणि वालावल नदी तिथे वालावलच्या नदीवर पण जाणार आहोत. अच्छा सुंदर अच्छा. वाटलं. हां सुंदर मस्त आहे एकदम. चंदवण माझं स्वतःच गाव आहे. अच्छा माझे अच्छा. मित्र गाडी सर्व आले घेऊन जाणार. हे बघा हे विनोद तामसे आहेत, सुभाष मायंगडे, हे राधेबाई, घनश्याम यादव, राजेश नवलकर आणि मुकेश द ग्रेट हा मुकेश पटेल येत पटेल हा, आणि मी स्वतः रोहिदास गाडीगावकर. जिल्हा. हां. चला आता आपण पुढे माऊली दर्शनाला जाऊया. तर असा आहे हा लक्ष्मीनारायण मंदिर, ज्याला प्रति पंढरपूर असं बोलतात, वालावलचा. तर मित्रांनो हे मंदिर आहे. नंतर मग हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हे लक्ष्मीनारायण मंदिराचं भक्त निवास आहे. या इथे पण ह्या अशा मोठ्या पायऱ्या आहेत खाली उतरायला. इथे पण हे एक छोटं मंदिर आहे. हे बॅरिस्टर नाथ पै वाचनालय व ग्राम संग्रहालय. हे श्रीदेव घाडवस मंदिर आहे. हे घाडवस मंदिराचं गाभारा आहे.
तर हे गाढवास मंदिराचा हा सभागृह आहे, सभा मंडप आहे. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे वालावल गावातल्या प्रति पंढरपूर म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिरचा व्लॉग? हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.